आदित्य आज तुम्हाला दाखवणार आहे डेरे फाउंडेशन, डेरे इंडस्ट्री, डेरेंचे कॉलेज आणि डेरेंचे हॉस्पिटल. माझे मित्र मला लय दिवसाचे म्हणत होते, आदित्य तुमचे ना हॉस्पिटल कॉलेज आम्हाला पाहिजे रे. त्यांना म्हटलं चला मी तुम्हाला ते सगळं दाखवतो. आणि या भाऊच्या गाडीचं सायलेन्सर एवढं डेंजर आहे का मग अख्खा बूट जळून गेला त्याच्या नादात. आणि गाडी चालवायला मी असलो मी जर असं मित्रांना खाली उतरून पळावलं नाही तर काय फायदाच नाही भाऊ त्याच्यात. मग त्यांना घेऊन मी करे घाटात पोहोचलो. त्यांना म्हणलं या बाई सगळं डेरे फाउंडेशन आहे, डॉक्टर भानुदास डेरे फाउंडेशन. आणि त्याच्या जस्ट पुढे मेडिकल कॉलेजेस पण आहे. आणि त्याच्या अजून थोडंसं जर पुढे गेलं नंतर आजोबांनी दत्ताचं मंदिर बांधलंय भक्तिशक्ती नावाचं. गेल्या तिथं आपले फॅन भेटले बर का. आणि त्यात एका दिदीन लय भारी डायलॉग मारला का आज इकडं कुठं. म्हणलं काय नाही आलो असं दर्शन करायला. बोलता बोलता मी त्यांना विचारलं का कॉलेजला कुठे आहे. ते म्हणले काय इथंच आम्ही कॉलेजला मेडिकलचे स्टुडंट आहे आम्ही. हा का म्हणलं मग तुम्ही ज्या कॉलेजला जाते ना ते कॉलेजच आमचं आहे म्हटलं. आणि या भक्तिशक्ती मंदिराचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं नाही तर येऊन तर तुम्हाला एक नंबर आवडून जाईन भो. एका बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि एका बाजूला महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या जस्ट माग गर्ल्स हॉस्टेल पण आहे. मंदिराच्या पायऱ्यांपाशी उभं राहिलं तर समोर पूर्ण मेडिकल कॉलेजेस दिसतात. आधीच सांगतो इथे येऊन कोणतं गैरवर्तन तुम्ही करू नका. त्याच्यानंतर पोरांना म्हणलं चाल तुम्हाला कॉलेजच्या आतमध्ये नेतो. आमच्या कॉलेजला मस्त वरती लिफ्ट बिफ्टे जायला. कॉलेजच्या टेरेसवरून वरतून असा एरिया दिसतो सगळा. बाकीच्या सगळ्या बसेस स्टुडंटला सोडवायला गेल्या त्यांनी आता फक्त 2 राहिल्या होत्या. समोरच्या ज्या निळ्या काचा दिसून राहिल्या तिथं सगळं ऑफिस आहे. बिझनेस इंडस्ट्रीमध्ये आमच्या आजोबांनी चांगलं नाव कमावलंय. पण त्यांना अजून हेच माहित नाही का त्यांच्या नातवानी बी त्यांचे एवढं नाव कमावलंय. महाराष्ट्राचा आपण नंबर 1 ब्लॉगर बी झालोय. आणि तिथला जेवढा स्टाफ आहे त्यांनी जाऊन बाबांना एवढा व्हिडिओ दाखवा भाऊ.